इकडे कल्याण मारहाणीचे पडसाद आज विधानसभेतही उमटले। सुनील प्रभू यांनी हा मुद्दा मांडला। मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल असं आरोपी शुक्ला सांगत होता, त्यावरती प्रभूंनी आक्षेप घेतला। आता त्यावरती उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे अजित पवार यांनी उत्तर दिलेलं आहे। हा मराठी माणसाचा अपमान आहे। कोण आहे शुक्ला? आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिवे लावून फिरतात, कधी येतात कधीही जातात। आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते। अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोटी आहेत का? हे अधिकारी असतील। आणि मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल। ठीक आहे, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल। पोलीस स्टेशनला तुमची केस घेतली जाणार नाही। एवढी दादागिरी असेल तर या महाराष्ट्रात मारलं सर्वांना। आणि त्याने बाहेरची लोक आणून सगळ्यांनी त्या मराठी माणसाला मारहाण केली। तो माणूस आज हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे। या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सहन करणार नाही। हा महाराष्ट्र एक मिनिट तुम्ही मांडला, आता ऐकायचं नाहीये का? आणि या महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसावर कोणी अन्याय करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल। आणि या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल। अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दलचे देखील त्या ठिकाणी आदेश दिले जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।